झी 24 तास एक पाऊल पुढे। मनोरंजन विश्वातल्या बातम्या झटपट। अनुष्का शर्मा सध्या शूटिंग मधून ब्रेक घेते। एका रॉक बँड कॉन्सर्टला उपस्थिती लावण्यासाठी अनुष्का शूटिंग मधून ब्रेक घेणार आहे। हा कॉन्सर्ट लंडनला होणार आहे। गजनी, हाऊसफुल 2 या सिनेमांमधून असिनने आपली चमक दाखवली। आतापर्यंत आपल्याला चांगली स्क्रिप्ट तर मिळाली, त्यामुळे आपण बॉलिवूडमध्ये टिकलो। मात्र आता मी चांगला लाईफ पार्टनर शोधते, असं असिनने स्पष्ट केलंय। आजवर अर्जुन रामपाल शाहरुखच्या फेवरेट लिस्टमध्ये होता। मात्र शाहरुख आणि अर्जुन रामपालमध्ये मतभेद निर्माण झाले। त्यामुळे अर्जुनने शाहरुखचा कट्टर प्रतिस्पर्धी सलमान खानकडे मदतीचा हात पुढे केलाय। प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर रॉकी एस आता निर्माता झालाय। मात्र त्याचा पहिला सिनेमा हा रोमॅन्टिक किंवा कॉमेडी नसणार आहे, तर सामाजिक विषयावर आधारित असलेला सिनेमा रॉकी एस घेऊन येतोय। मैं नहीं अन्ना या सिनेमाची निर्मिती तो करतोय। बिपाशा बासू लवकरच आपली नवी फिटनेस डीव्हीडी घेऊन येते आणि यावेळी बिपाशा फक्त आपल्या फिटनेसचा फंडाच तिच्या चाहत्यांशी शेअर करणार नाहीये, तर ती स्वतः या फिटनेस डीव्हीडीचं दिग्दर्शन करणार आहे। विधू विनोद चोप्रा यांच्या आगामी फेरारी की सवारी या सिनेमात विद्या बालननी सादर केलेल्या लावणीला उर्मिला धनगर या मराठमोळ्या गायिकेनं आवाज दिलाय। त्यामुळे सध्या उर्मिला 7व्या आसमान पर आहे। कॉमेडी रियालिटी शो मध्ये रमणारी विशाखा सुभेदार पुन्हा मालिकांमध्ये एंट्री घेते। मन उधाण वाऱ्याच्या नंतर बऱ्याच गॅप नंतर विशाखा या वळणावर या मालिकेत दिसणार आहे। जय जय महाराष्ट्र माझा हा मराठी सिनेमा सोडला तर इतर कोणत्याच सिनेमाला फिल्मी फ्रायडेला प्रेक्षकांची पसंती लाभली नाही। मला एक चान्स हवा या सिनेमाला 45%, तर मेन इन ब्लॅकला 30% ओपनिंग मिळालंय। महिलांच्या सुरक्षेसाठी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न धागेदोरे या सिनेमातून करण्यात आलाय। या सिनेमात सई ताम्हणकर, उमेश कामत यांनी प्रमुख भूमिका साकारल्यात। नुकतंच या सिनेमाचं पुण्यामध्ये प्रमोशन करण्यात आलं। ब्याह हमारी बहू का शीर्षकावरूनच वेगळ्या धाटणीची वाटणारी ही नवी मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीय। सुनेचंच लग्न करायला निघालेलं कुटुंब अशी या मालिकेची कथा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।